व्यासपीठावरती उपस्थित असलेले अरुणभाई गुजराती, सौ राजेंद्र पै, आरती पुरंदरे सदावर्ते आणि माझे मित्र आणि पत्रकार कमलेश सुतार. आरतीजी, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मी बुलेट ट्रेन चालवणार आहे, कारण ज्याचा सत्कार असतो मला असं वाटतं त्यांनी जास्ती बोलावं. जो सत्कार करणार आहे त्यांनी का बोलावं? मला असं वाटतं कमलेश, तुम्ही बराच अजून बोलायला पाहिजे होतं. खरं तर मी हे सरकॅस्टिकली बोलत नाही आहे. याचं कारण तुमचे अनुभव, तुम्हाला इतकी वर्ष ज्या गोष्टी तुम्ही ज्याच्यातनं गेलेला आहात ती गोष्ट नव्या पत्रकारांना समजली पाहिजे. टेलिव्हिजन माध्यमातनं लोकांपर्यंत गेली पाहिजे की पत्रकार हा काय भोगत असतो. आपल्याकडे सध्या भोगणे या गोष्टीला वेगवेगळ्या अर्थाने पाहिलं जातं, परंतु तुमच्यासारखे पत्रकार हे अनेक गोष्टी अंगावरती घेतात, अनेक केसेस अंगावरती घेतात. आज मी पहिल्यांदा अरुणभाईंबरोबर मी व्यासपीठावरती आज पहिल्यांदा बसलो आहे. मी जेव्हा राजकारणामध्ये नव्हतो तेव्हापासून मी अरुणभाईंना बघत आलो, त्यांच्याबद्दल वाचत आलो, पाहत आलो. या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवेत. या महाराष्ट्राच्या जमिनीवरती डोळा ठेवणारे गुजराती नको आहेत. आणि असे अनेक जण आहेत जे पिढ्यानपिढ्या इथे महाराष्ट्रामध्ये राहिले, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, भाषेशी आणि सगळ्याच गोष्टीशी एकरूप झाले. आमचा वाद त्यांच्याशी कधीच नव्हता आणि नाही, कधी होणार पण नाही. परंतु मगाशी आपण म्हणालात की जे टोचून होत नाही, जे शिवी देऊन होत नाही, जे अजून काही होत नाही, अशी लोक व्यंगचित्राने सुधारतात. अरुणभाई, मी प्रयत्न केले, नाही सुधारले. मध्यंतरीच्या काळात मी खूप केलंय, पण काही सुधारले नाहीत. काय असतं, काही लोकांचं सुधारायचं वय निघून जातं, काही लोकांचं बिघडायचं वय निघून जातं. तशा काही गोष्टी असतात, त्या होतात. पण जे व्यंगचित्रातनं नाही होत ते आमच्या थोबाडातनं होतं आणि मग ते भाषणामधनं बाहेर येतं. मगाशी तुम्ही कमलेश ट्रोलिंगचं बोललात. हे ट्रोलिंग बिलिंग बघायचं नसतं, कळलं का? मी ज्या वेळेला भाषण करतो, माझी मुलाखत येते, माझं स्टेटमेंट येतं, काही येतं, मी खाली वाचतच नाही. कशाला पाहायचंय? आणि आत्ताच्या जमान्यात तर पाहूच नाही. भाई, ज्या जमान्यामध्ये राजकीय पक्षांनी ट्रोलर बसवलेले असतात, एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचं मत मांडायचं असेल तर ते मत मी समजून घेऊ शकतो. माझ्यावरती कोणी टीका केली तर मला त्याचं कधीच वाईट वाटलं नाही. म्हणजे माझ्या आजोबांबद्दल यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की प्रबोधनकार काय म्हणतात ते समजून घ्या, ते जर समजून घेतलं तर सुधराल. आणि अशा अनेक लोक असतात की जे बाबा टीका करतात, त्या टीकेमध्ये विष नसतं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सांगणं असतं. त्या सांगण्यातनं आपण काही जर बोध घेतला तर मला असं वाटतं ती गोष्ट चांगली. पण हे बाकीचे जे असतात त्यांचं काही वाचण्यासारखं नसतं आणि ते पाहूच नाही. खरं तर त्याच्यात काय वेळ घालवावा? आपण वेगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि पुढे जावं. आरती, मगाशी तुम्ही म्हणालात की वर्तमानपत्र मी काढायला पाहिजे. माझी इच्छा खूप होती. आपल्याला माहितीच आहे, मी यांच्याकडेच गेलो होतो की मला मराठा टायटल द्या, पण ते त्याच्यानंतर ते सगळं राहून गेलं. पण बरं झालं मी नाही काढलं. बरं झालं मी नाही काढलं, कारण सध्याची वर्तमानपत्र किंवा सध्याची चॅनल्स ही बातम्यांपेक्षा जाहिरातींवरतीच चालतात.
त्याच्यामुळे जाहिराती मिळवण्यासाठीचे जे धंदे करायला लागतात ते मला करायला मिळू नयेत किंवा करू नये मी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आज अनेक पत्रकार आहेत जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, वर्तमानपत्रामध्ये काम करत आहेत, अनेक संपादक आहेत जे वर्तमानपत्रामध्ये काम करत आहेत, परंतु काळच बदलला आणि हाही काळ बदलेल. मला असं वाटतं की काही काही वेळेला असे काही काळ येतात की ज्या वेळेला सर्वच गोष्टींवरती सेन्सॉरशिप लागते, तेही काळ बदलत असतात, तेही जात असतात. त्याच्यामुळे परमनंट इथे कोणीच आलेलं नसतो. जे येतात ते तात्पुरते येतात, थोडे काळ सत्तेवरती असतात, कालांतराने ते निघून जातात, नंतर कोणाच्या लक्षात पण राहत नाहीत. आणि आजची जी पत्रकारिता आहे, मी पत्रकारितेवरती फार 30 तारखेला 29 तारखेला परत पुण्यामध्ये माझ्या हस्ते कमलेश सूत्रांचा सत्कार आहे. हे आजचा आणि तेव्हाचा जॉईंट व्हेंचरमध्येच का नाही केलं मला कळत नाही. मला म्हणजे एकदाच काहीतरी बोलता आलं असतं आपल्याला. पण मी स्वतः एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून गेली अनेक वर्ष मी काम केले. मी पहिलं काम केलं माझ्या मार्मिकमध्ये, त्याच्यानंतर मी काम केलं मार्मिक काम करत असताना मी 2 वर्ष मी लोकसत्तामध्ये मी फ्रीलान्सर म्हणून व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. मग सामना आला, सामनामध्ये केलं, त्याला अनेक दिवाळी अंकांमध्ये पण मी काम केलं. त्याच्यामुळे पत्रकारिता ही काय मला आत्ताच काहीतरी राजकारणामध्ये आल्यानंतर कळली अशातला भाग नाही आहे. पत्रकार माझ्या घरातच होते, व्यंगचित्रकार माझ्या घरातच होते. त्याच्यामुळे मी तेव्हापासून बघत आलो. आणि त्या सगळ्या काळामध्ये जे कानी पडायचं, पत्रकारिता म्हणून जे कानी पडायचं, ते नाव होतं आचार्य यात्रे. आम्हाला जे घरातनं जे मिळालं, घरातनं जे सांगायचे, म्हणजे आचार्य यात्रेंचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. आमच्या इकडे दादरलाच एक व्यक्ती होती, त्याला तिकडे चुकून मोर आला, मोर. तर तो मोर त्यांनी मारून टाकला. तो मारून टाकला म्हटलं, ही बातमी आचार्य यात्रेंना कळली. त्यांनी मराठामधनं त्याला जो धो 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 धुतला, त्याच्यानंतर मला असं वाटतं तरी रविवारी कोंबडी पण मारली नसेल नंतर. आणि त्या प्रकारची पत्रकारिता मला असं वाटतं की आता शक्य नाही. आणि त्या प्रकारचे शब्दप्रभू, त्या प्रकारचा विचारवंत, त्या प्रकारचं, कारण आचार्य यात्रे ही काही एक व्यक्ती नव्हती ती खरं तर. म्हणजे आपण रावणाकडे आपण वेगळ्या अर्थाने बघतो, कळलं का? म्हणजे ते आता रामायणामुळे आपण तो राम हिरो आणि रावण विलन असं काहीतरी ठरवून टाकलेलं आहे. ते खरं तर रावण विद्वान होता आणि ती विद्वत्तेची वेगवेगळी रूपं होती, ती 10 तोंड म्हणजे. आणि खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर आचार्य यात्रे हे खऱ्या अर्थाने तसे रावणच होते. तुम्ही रावण परत चुकीचं घेऊ नका परत. पण ते विद्वत्तेची ती सगळी तोंड होती, 10 तोंड होती, की असं काही नव्हतं की ज्यांना त्यांना माहिती नाही. अशी कुठची गोष्ट नव्हती. नुसते बाबा काय नुसतेच ते वक्ते होते तर होते, लेखक होते तर होते, संपादक होते तर होते, विनोदवीर होते तर होते, कवी होते तर होते, चित्रपटकार होते तर होते. अनेक अशी अंग होती त्यांची की त्याच्यातनं. आणि मला खंत याच गोष्टीचे, मी आचार्य यात्रेंना पाहू शकलो नाही. फक्त कथा ऐकल्या, गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल, आणि आचार्य यात्रेंना पाहू शकलो नाही. ती उणीव काकासाहेबांनी भरून काढली. मी काकासाहेबांना आत्तापर्यंत 2दा-3दा भेटलो. एकदा मला ते पत्रकार संघामध्ये मला एका कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं होतं. त्यावेळेला माझी पहिल्यांदा ते मला भेटायला मला सामना कार्यालयामध्ये आले. आणि मला असं वाटतं, मी जर चुकत नसतील तर आमचे अशोक पडबिद्री होते. आणि अशोक पडबिद्रींनी मला सांगितलं, तुला काकासाहेब पुरंदरे भेटायला येणार आहेत. माफ करा, परंतु मला माहीत नव्हतं. आणि मग काकासाहेब पुरंदरे मला जेव्हा भेटायला आले, नंतर मी ज्यावेळेला त्यांचा सगळा अभ्यास केला, विचार केला, सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला कळलं काकासाहेब पुरंदरे कोण. आणि मग तो तसा दिवसेंदिवस तसा विचार करून आदर वाढतच जातो आपला. पण ही व्यक्ती आचार्य यात्रेंकडे यांनी काम केलंय हे काकासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दिसायचं.
आणि ती मला असं वाटतं गोष्ट अनेक त्यांच्याकडनं गोष्टी ऐकल्या आचार्य यात्रेंच्या, पण एक हसमुख माणूस, अत्यंत मिश्किल माणूस. मी त्या काळामध्ये मी काकासाहेबांना भेटून मला ज्या गोष्टींची जाणीव झाली, आणि आपण जर आत्ता अपेक्षा करत असू की आपण त्या प्रकारची पत्रकारिता आता होईल, मला वाटत नाही आता त्या प्रकारची पत्रकारिता होईल. कारण त्या प्रकारच्या अधिकारवाणीने, म्हणजे स्वतःचं वर्तमानपत्र काढून स्वतः मालक असून स्वतःचे विचार मांडणं हे आता फारच दुर्मिळ झालेलं आहे. आणि कोणाचे तरी काहीतरी कोणतरी मालक आहे, त्याचा एक साईड बिझनेस हा वर्तमानपत्र किंवा चॅनल आहे, तो चालवायचा आणि त्याच्यामध्ये पत्रकार काम करतायत, किंवा त्याच्यामध्ये काही बाबा सरकारला काहीतरी जाणीव करून द्यायची आहे, अशा अनेक त्याला पदर आहेत हल्लीच्या सगळ्या चॅनल्स आणि या सगळ्या गोष्टींना. ते पदर उलगडायला लागले तर सगळेच नागडे होतील. परंतु आपल्याला जाणीव आहे की आता सध्याची पत्रकारिता काय चालू आहे, आणि त्याच्यामध्ये होतंय असं की चांगले पत्रकार, चांगले संपादक हे त्याच्यामध्ये हकनाक त्याच्यामध्ये बळी जात आहेत, आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय लोकांचा. म्हणजे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये का कुठेतरी मी म्हणालो होतो, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो ज्या वेळेला अधिवेशन चालू होतं. खरं तर माझा अधिवेशनाशी काही संबंधच नव्हता. मी गेलो होतो एका वेगळ्या गोष्टींसाठी, आणि त्यावेळेला ते अधिवेशन सुरू होतं. मी पोहोचलो, तिकडे आलो आहे म्हटल्यानंतर मला एकनाथ शिंदेंचा फोन आला. मला म्हणाले, मला कळलं तुम्ही नागपूरला आलेला आहेत, विधान भवनात या, आपण चहा प्यायला या. तर मी म्हटलं विधान भवनात नको राहू देत म्हटलं, पण नंतर म्हटलं तुमचा सगळं कार्यक्रम आटपला. नाही नाही, या 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 म्हटलं. बरं, गेलो. अनेक जुने पत्रकार भेटले मला. म्हटलं काय रे सध्या कुठे आहेस? आता माझा विचारण्याचा उद्देश असा होता, सध्या कुठच्या चॅनलमध्ये आहेस, सध्या कुठच्या वर्तमानपत्रामध्ये आहेस, हा माझा उद्देश होता. म्हटलं सध्या कुठे? नाही नाही, या मंत्र्याकडे, मी त्यांचा सचिव आहे. पुढे गेलो, अजून एक भेटला. म्हटलं तू सध्या काय करतो? नाही नाही, ह्या मंत्र्याकडे आहे. असे मला 8 ते 10 पत्रकार भेटले, जे मला पत्रकार म्हणून माहिती होते, जे पत्रकारिता त्यांनी सोडली आणि आता मंत्र्यांकडे कामं करतात. काय अपेक्षा करायची? आणि मग कमलेश, जे मगाशी तुम्ही जे म्हणालात की बाबा आम्ही काहीतरी लिहिल्यानंतर पत्रकारच आमच्यावरती लिहितात, ते आता प्रश्न असा आहे की जे स्वतःच जे विकले गेलेले आहेत त्यांच्या मताला काय किंमत असणार आहे, आणि ती मतं आपण का घ्यायची, का विचार करायचा त्या गोष्टींचा? मी तर कधी करत पण नाही. माझ्या बाबतीत तर बघायला गेलं तर ते मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही, त्या लेवललाच आहे मी. जेव्हापासून आलोय तेव्हापासून झोडतातच आहेत मला. पूर्वी एक आगा नावाचा नट होता माहिती आहे तुम्हाला, आणि ज्याला लागा नाही आगा, त्याचे वडील, ते त्याला डबल लुक द्यायचे, असे एकदा बघायचे आणि मग परत बघायचे त्याच्याकडे. तसं माझ्याबद्दलचं चांगलं लिहून आलं तर मी असं पहिलं बघतो, माझ्याबद्दल चांगलं असंही होतं मला. असो, पण परंतु मला असं वाटतं की पत्रकारिता आत्ता ज्या प्रकारे त्रास सहन करते, पत्रकार ज्या प्रकारचे त्रास सहन करतात, मला येऊन पत्रकार सगळेजण सांगत असतात, बोलत असतात. अनेक प्रकारचे त्यांच्यावरती बंधनं आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्यावरती होतात. मला खरं तर तुम्हाला सांगतो, हे चॅनलची जे लोक असतात, मला त्यांचं तर भयंकर वाईट वाटतं, भयंकरच वाईट वाटतं मला त्या मुलांचं आणि त्या मुलींचं. कारण सतत काहीतरी त्या ऑफिसकडनं असतं, काहीतरी घेऊन या. अरे काहीतरी काय घेऊन येणार? मार्केट आहे का की पिशवी घेऊन निघाल्या, आता काहीतरी घेऊन या. कांदे चालतील का? नाही चालणार. मग अशी काय रोज तुमचं चॅनल 24 तास चालावं म्हणून लोकांनी काय बातम्या तयार करायच्या का? मिळू शकत नाही. मग काय उरतं? झुंजवा कोंबड्या, ते असं बोलले. तुम्हाला काय वाटतं? असं हे असं बोलले बरं का तुम्हाला, मग तुम्हाला काय वाटतं? मग ते जे पुढे आई बहिणीवरती जे जातं प्रकरण, मग ते काय बघायलाच नको पुढे. आणि एकूणच सध्याचा महाराष्ट्रामधलं एकूण राजकारणामधली लोक, त्यांची ती भाषा, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी, खरंच मला हा महाराष्ट्र, हा तोच महाराष्ट्र आहे का प्रश्न पडावा असा महाराष्ट्र आज झालेला आहे.
म्हणजे आज कुठे तो साधू संतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराज, कुठे हे सगळे होते, आणि काय आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे. कोणतरी आला खरात, शेताला पाणी नाही मिळत. आमच्याकडे इरिगेशनची बोंब, पण खरातला पाणी भरपूर. हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था. ही प्रकरणं राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात, वाईट म्हणून बाहेर नाही येत. आता कोणाची तरी बत्ती लावायची, कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवणीतल्या ज्या असतात गोष्टी, त्या ठेवणीतल्या गोष्टी परत त्यावेळेला बाहेर काढायच्या. हे काही चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये आज नाही आहे. आशा करूया भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल. जे करतायत तेही सुधारतील आणि मला व्यंगचित्राला पुन्हा एकदा संधी मिळेल ज्याच्यातनं लोक सुधारतील असं वाटेल, अशी आशा अपेक्षा बाळगूया. कमलेशबद्दल काय बोलायचं, मी माझा खूप जुना माझ्या परिचयाचा एक पत्रकार मित्र. म्हणजे माझं जसं माझ्या बाबतीत बोललं होतं की राज ठाकरेचं लाडकं नाशिक, कमलेश पण नाशिकचा. त्याचा काही संबंध नाही बरं का, त्याचा काही संबंध नाही. परंतु कमलेशचा मी प्रवास खूप जवळून पाहिला आहे. त्याची पत्रकारिता करण्याची जी वेगळ्या अर्थाने घेऊ नका, परंतु तो चांगला शब्द, खरं तर चांगला आहे तो, परंतु पत्रकारिता करायची जी खुमखुमी असते ना, ती अंगात असावी लागते, ती मस्ती अंगात असावी लागते. नुसतंच मी पत्रकार झालो आणि आता मी फक्त बातम्या देतोय, नुसतं तेवढं चालत नाही. त्या प्रकारची ती शोधपत्रकारिता ही मला असं वाटतं की खूप गरजेची आहे. आचार्य यात्रांची पत्रकारिता वेगळी होती. ते ठोकायला माणसं शोधायचे, त्यांना पत्रकारिता नाही लागायची. आणि मगाशी ते पु ल देशपांडेंचं एक कोणतरी ते व्यक्ती, मी मगाशी नाव विसरलो, तो खूप वाचायचा, सखाराम गटणे. आजच्या मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं आणि अत्यंत मी योग्य कसा आहे हे मगाशी सांगितलं गेलं. हे सगळं मला असं वाटतं ताई, आपण मगाशी बोलत असताना मला सतत तो सखाराम गटणे माझ्या डोळ्यासमोर फिरत होता की एकदा पु ल देशपांडे त्यांच्या कार्यक्रमाला गेले असताना तो म्हणाला होता की मी आपला अत्यंत खूप मोठा चाहता आहे आणि मी आपला आदर्श, मला साने गुरुजी आणि आपण असे दोघे माझे आदर्श आहात. त्याच्यावरती तो शिक्षक तिकडचा म्हणतो, अरे गण्या, लेकिन मागच्या वेळेला तू साने गुरुजी आणि ते असं बोलला होतास. तर त्याच्यामुळे आता इतके तुमचे कार्यक्रम झालेले आहेत, इतकी लोक तुमच्याकडे येऊन गेलेली आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत देखील योग्य माणूस आज सापडला, असंच झालं असणार. त्याच्यातच मी माझ्या मते येत असेन आज कदाचित. परंतु आज मला या आचार्य यात्रे समितीने मला आज इथे कमलेशचा सत्कार करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.